हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हॅव टू आणि हॅज टू जे काही प्रेझेंट मधले बंधनकारक गोष्टी होत्या ते सेंटेन्सेस कसं करायचं आणि ते मॉडेल ऑब्जेक्ट वर्बचे एक्झाम्पल्स बघितले होते. तर त्याच्या पुढचा जो आहे तो आहे हॅड टू. सेम ऑब्लिगेटरी थिंग सांगायचे पण ते सगळे असणार आहेत पास्ट मधले. सो द स्ट्रक्चर विल बी सब्जेक्ट प्लस हॅड टू, वर्बचा बेस फॉर्म, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि यूज करायचा आहे आपल्याला कंपल्सरी टाइम. कारण ऑलरेडी मी मेन्शन केलेलं आहे की दॅट इज फ्रॉम द पास्ट. जेव्हा जेव्हा आपण पास्टचे सेंटेन्सेस करतो किंवा फ्युचरचे सेंटेन्सेस करत असतो वी मस्ट यूज द टाइम. सो पास्टचा असल्यामुळे आपल्याला पास्ट मधला टाइम यूज करायचा आहे. अँड द मिनिंग इन मराठी इज करावं लागलं किंवा करायचं होतं. एखादी क्रिया तुम्हाला करावी लागली म्हणजे कशामुळे झालं की कुणीतरी तुमच्यावर दबाव आणलेला आहे, कुणीतरी तुम्हाला त्याचा फोर्स केलेला आहे की तू हे कर म्हणून प्रेशर दिलेलं आहे, म्हणजे बंधनं घातली गेली तुमच्यावर, त्यामुळे ती तुम्हाला गोष्टी कराव्या लागल्या किंवा तुम्हाला ती गोष्ट करायची होती इन द सेन्स तुम्ही ती केलेली नाहीये. सो यू कॅन गिव्ह द रिझन. तुम्ही केलं नसेल तर वगैरे तुम्ही रिझन सांगू शकता. दोन त्याचे काय आहेत अर्थ होतात. जसा सेंटेन्स असेल त्याप्रमाणे त्याचे अर्थ चेंज होणार आहे. आता हॅड टू अगेन बेसिक मध्ये आणि इंटरमिडिएट मध्ये आपण हॅड हे हेल्पिंग वर्ब वापरलेलं आहे, पण त्याच्यासोबत आपण ऑब्जेक्ट आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापर होतं. अगेन हॅडच्या सोबत जेव्हा टू यूज करणार आहे तर तिथे आपल्याला यूज करायचं आहे क्रियापदाचं बेस फॉर्म, ज्याला कशाही प्रकारचा प्रत्यय लावलेला नाही. आता याचा उपयोग काय आहे? अगेन टू टेल द पास्ट ऑब्लिगेशन. भूतकाळामध्ये जे काही तुमचे बंधनकारक गोष्टी होत्या, सक्तीच्या गोष्टी होत्या ते सांगण्यासाठी. त्याच्यामध्ये मग रूल्स आले, लॉज आले, ड्युटीज आले. त्याच्यानंतर कधी कधी बंधन नसताना सुद्धा तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागल्या किंवा कराव्या लागलेल्या नाही त्या गोष्टी. म्हणजे सगळे जे काही युजेस आपण हॅव टू आणि हॅज टू मध्ये बघितले होते सेमच होणार आहेत, फक्त ते सगळे प्रेझेंट मध्ये होते. आता ते सगळे पास्ट मध्ये काय होणार आहेत? कन्वर्ट होणार आहेत. कशामुळे? द वर्ड जो फक्त आपण चेंज करणार आहे. आपण त्याच्यामध्ये हॅव टू हॅज टू वापरला होता आणि आता इथे फक्त आपण रिप्लेस करतोय त्यांना हॅड टू ने. सो सम सेंटेन्सेस आर देअर. बाय सिनियर्स प्रेशर मिस्टर जेम्स हॅड टू लीव्ह हिज जॉब लास्ट वीक. मागच्या आठवड्यामध्ये सिनियरच्या प्रेशरमुळे मिस्टर जेम्सला नोकरी सोडावी लागली. त्यांनी स्वतःहून सोडलेलं आहे का? इच्छा होती का त्यांची? नाही. तर त्यांना प्रेशर आलं होतं, म्हणजे काय? बंधन घातले गेले त्यांच्यावर, त्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. राहुल हॅड टू वर्क लास्ट नाईट टू फिनिश हिज प्रोजेक्ट. प्रोजेक्ट फिनिश करण्यासाठी राहुलला काल रात्री काम करावं लागलं. त्याला काय होतं? बंधन होतं. कशाचं? फिनिश करण्याचं त्याला बंधन होतं, त्यामुळे त्यांनी ते केलं. इन स्कूल आय हॅड टू विअर युनिफॉर्म डेली. शाळेमध्ये मला रोज युनिफॉर्म नेसावा लागला. ईशा हॅड टू रीच देअर बिफोर 5 बट द बस वॉज लेट. आता ईशाला तिथं 5 पर्यंत पोहोचायचं होतं. हा जो आहे यूज त्याचा आपण हे सेंटेन्स केलेला आहे. तिला 5 पर्यंत पोहोचायचं होतं पण बसच लेट होती म्हणजे ती पोहोचू शकली नाही. बीना हॅड टू पे फाईन ऍज शी ब्रोक द ट्रॅफिक रूल्स लास्ट नाईट. काल रात्री बीनाने ट्रॅफिक रूल्स मोडले त्यामुळे तिला फाईन भरावं लागलं, बंधन झालं. आता हे सगळे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस होते. डायरेक्टली हॅड टू नंतर आपण क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म वापरले. आता जेव्हा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर आपण अगोदर काय करत होतो की जो काही हेल्पिंग वर्ब असेल त्याच्यानंतर नॉट वापरला किंवा शॉर्ट फॉर्म म्हणून एनटी वापरला की सेंटेन्स निगेटिव्ह व्हायचा. पण लास्ट व्हिडिओमध्ये पण आपण बघितलेलं आहे, या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण, जेव्हा आपल्याला हॅड टू चं निगेटिव्ह फॉर्म करायचं असतं तर वी कांट यूज हॅड नॉट टू किंवा हॅडंट टू यूज करू शकत नाही. हे काय आहे? ओल्ड लिटरेचर मध्ये यूज केलं जायचं. पण आता जेव्हा आपल्याला ह्याचं निगेटिव्ह फॉर्म करायचंय सो विल हॅव टू यूज डिडंट हॅव टू. इथं परत डीड नंतर हॅड येणार नाही कारण डीड सोबत कधीही क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म येतो, त्यामुळं डिडंट हॅव टू करावं लागलं नाही, करायचं नव्हतं या अर्थाने त्याचा वापर होणार आहे. सम सेंटेन्सेस. तारा डिडंट हॅव टू कट हर एक्सपेन्सेस आफ्टर हर प्रमोशन. प्रमोशन नंतर ताराला तिचे खर्च कमी करावे लागले नाहीत. वी डिडंट हॅव टू वेट फॉर द बस सो लॉंग. आम्हाला खूप वेळ बसची वाट बघावी लागली नाही. डिड यू हॅव टू चेंज युअर सीट बिकॉज ऑफ मी.
तुला माझ्यामुळे सीट बदलावी लागली का? डिडंट विष्णू हॅव टू टेक परमिशन फ्रॉम हिज पॅरेंट्स फॉर वीकेंड ट्रिप? विष्णूला वीकेंड ट्रिप साठी त्यांच्या पॅरेंट्स कडनं परमिशन घ्यावी लागली नाही का? आता बंच वाईज सेंटेन्सेस आपण इतके दिवस शिकले होते, आता काय केलेलं आपण बंच वाईजच केलेलं आहे, पण प्रत्येक सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट आणि क्रियापद दोन्हीही वेगळं घेतलेलं आहे. फॉर्मॅट तोच आहे, अफर्मेटिव्ह केला, निगेटिव्ह केला, क्वेश्चन केला आणि निगेटिव्ह क्वेश्चन सुद्धा केलं. इवन द नेक्स्ट अँड द लास्ट जो आपला सेंटेन्स आहे तो WH टाइप क्वेश्चनचा आहे, जसं की वाय डिड बॉईज हॅव टू स्टे ऍट स्कूल इवन आफ्टर 7 PM? 7 वाजल्यानंतर सुद्धा, म्हणजे PM म्हणजे संध्याकाळच्या 7 वाजल्यानंतर सुद्धा मुलांना शाळेमध्ये का राहावं लागलं, का थांबावं लागलं? क्रिया काय आहे? बंधनकारक झालेली. का थांबावं लागलं? यू आस्क द रिझन. सो प्रत्येक वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर हॅड टू आलेला आहे किंवा डिडंट हॅव टू आलेला आहे ऍज इट इज अ निगेटिव्ह ऑर द क्वेश्चन. सो वी यूज द बेस फॉर्म, जसं की टू नंतर जर सगळीकडे तुम्ही बघितलं तर लिव्ह, त्याच्यानंतर न वर, वेअर, रीच, पे, कट, वेट, चेंज, टेक आणि स्टे. हे सगळे आहेत क्रियापदाचे बेस फॉर्म जे टू सोबत आले आहेत आणि टूच्या अगोदर पास्ट सेंटेन्स असल्यामुळे आपण हॅड टू हे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब यूज केलेलं आहे. अगेन जे मी मराठीमध्ये तुम्ही ऐकलेत माझे सेंटेन्सेस, तुम्हाला क्लिक झाले असेल, अरे हे तर मी सारखंच बोलते की. मग असे कोणकोणते सेंटेन्सेस आहेत जे तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये बोलता किंवा ऐका, त्याची एक लिस्ट करा ऍज युजल. राईट द सेंटेन्सेस इन टू इंग्लिश अँड ट्राय टू स्पीक देम इन टू इंग्लिश. देन ओनली तुम्ही इंग्रजीमध्ये काहीतरी चेंजेस तुमच्या स्पीकिंग मध्ये येणार आहे. फक्तच वही काढली, सेंटेन्सेस लिहिले आणि परत वही बंद केली, नो यूज. You will be perfect in the grammar, but you won't be perfect in speaking. So speaking साठी तुम्हाला ते बोलावंच लागणार आहे. So this is for today. Thank you.